गडहिंग्लज चंदगड राज्य महामार्गावर हरळी बुद्रुक तालुका गडहिंग्लज जवळच्या एका वळणावर मोटारीवरील ताबा सुटल्याने ती झाडावर आदळली। त्यात चालक अशोक रामू पाटील वय 35 हा ठार झाला। सोमवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी सांगितले की अशोकच्या पत्नीचं गाव बामणी असून लग्नानंतर तो पत्नीसोबत बामणी इथेच राहत होता। तिथे सासरवाडीच्या शेतीची देखरेख व इतर कामेही करायचा। आईला भेटण्यासाठी तो अधूनमधून गावाकडे जायचा। सोमवारी रात्री एकटाच मोटारीने बामणीहून गडहिंग्लज मार्गे गुडेवाडीकडे जात होता। दरम्यान हरळी बुद्रुकच्या अलीकडील एका वळणावर मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट झाडावर आदळली। ही धडक इतकी जोराची होती की त्यात मोटारीचा समोरचा भाग चकाचूर झाला। तसंच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता। हरळी ग्रामस्थ व प्रवाशांनी त्याला मोटारीतून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले, परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। अशोकच्या 2 भावांचे यापूर्वी निधन झाले आहे। गावाकडे आई व भावाची मुले असतात। एक भाऊ कामानिमित्त कोल्हापुरात असतो। दिवंगत भावाच्या मुलीचे लग्न 16 फेब्रुवारीला आहे। दरम्यान अशोकला सोमवारी आईने भेटायला बोलवले होते, परंतु वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने अखेर त्याची व आईची भेट झालीच नाही। अशोकच्या मागे आई, भाऊ, पत्नी, 2.5 वर्षाचा मुलगा आहे। पत्नी CPR हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे।